मित्रांनो, जय बजरंगबली. प्रयत्नांची जर पराकाष्ठा करणार असणार तर आश्चर्य कसं काहीच नाही. 18 मे 1903 रोजी शंतनूराव किर्लोस्करांचा जन्म झाला आणि आधुनिक उद्योग संस्कृतीचे प्रवर्तक जे किर्लोस्कर समूह, महाराष्ट्रातल्या औद्योगिक विकास साधणारे उद्योग महर्षी शंतनूराव किर्लोस्कर यांचं काय सांगायचं. तरुणपण ते मॅसेच्युसेट्स परदेशामध्ये शिकून आले, इंजिनियर झाले आणि आपल्या वडिलांच्या कारखान्यामध्ये पहिल्यांदा लोखंडी नांगर तयार केलं की शेतकऱ्यांना इथे त्याची गरज आहे. शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ऊसाचा रस काढण्याच्या चरख्यापर्यंत साखर निर्मितीचे यंत्र, ऑइल इंजिन, इस्पितळातील हॉस्पिटलमधील फर्निचर, हॉटेलमध्ये वेगवेगळ्या साहित्यापासून बेरिंगपासून फोर्जिंग पण सगळ्या प्रकारच्या जे यांत्रिक गोष्टी आहेत त्या शंतनूराव किर्लोस्करांनी स्वतः तयार केल्या. त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या उद्योग विकासामध्ये शंतनूराव किर्लोस्कर यांचं नाव ठळक असं होतं. किर्लोस्कर इलेक्ट्रिकल कंपनी, ऑइल इंडिया लिमिटेड, अनेक ठिकाणी त्याने अनेक उद्योग काढले. 50 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये परदेशामध्ये शाखा काढून त्याने खूप मोठं धाडस दाखवलं. शंतनूराव किर्लोस्कर गावोगाव खेडोपाडी शेतीवाडीवर फिरले, प्रदर्शनं भरवली, व्याख्यानं आयोजित केली आणि आपल्या ट्रॅक्टरचा आधुनिक शेतीचा प्रचार केला. शेतकऱ्यांकडून अश्मयुगाकडून यंत्रयुगाकडे नेणारे, कोट्यवधीचे परकीकरण भारतात आणणारे, स्वतःच्या प्रगतीबरोबर 500 लघुउद्योगांची काळजी मानणारे शंतनूराव किर्लोस्कर यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद मित्रांनो.